नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आजचा ब्लॉग एकदम खास असणार आहे, कारण आपण पुण्यामध्ये एक प्लेस आज एक्सप्लोअर करणार आहे, जे की पुण्यामधील ऐतिहासिक ठिकाणे आणि खूप शांत आहे. निसर्गाचं वातावरण आहे तिथे आणि 1700च्या काळातलं आहे, पेशव्यांच्या काळातलं, ज्याच्या पुण्यामध्ये जे की उंचीसाठी 2 नंबरला मानलं जातं. तर ते आहेत आपलं पर्वती हिल, जिथे की शिवपार्वतीचं मंदिर आहे, विठ्ठलांचं मंदिर आहे. ते सगळं ठिकाण एक्सप्लोअर करणार आहे. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आत्ता वाजलेले आहेत 10ला 10 मिनिट कमी आहेत. मला लवकर निघायचं होतं, सकाळी एक्सप्लोअर करायचं होतं, पण थोडंसं जमलं नाही, म्हणजे लेट झालं नेहमीप्रमाणेच. तर आत्ता जातो आहे मी. तर बघूयात कसं आहे, काय आहे, तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर चला जाऊयात आपण आता. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत पर्वती दर्शनाला. आता मी पायऱ्या चढतोय. किमान आपल्याला 103 पायऱ्या चढायच्यात वरती, आणि मग आपण पोहोचू मंदिरामध्ये. तर थोड्याच पायऱ्या चाललो आहे, दम लागला आहे, कारण ऊन आहे. तर तुम्हाला पण दाखवतो कसं आहेत पायऱ्या वगैरे. तर चला. इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही, अशा पायऱ्या आहेत बघा, आणि खूप उंच पायऱ्या आहेत. त्याच्यामुळे चढायला थोडासा धाप लागतो किंवा दम लागतो थोडासा. ओ, तर वरती मंदिर दिसतंय बघा मित्रांनो. आपल्याला तिकडे जायचंय, आणि मग मध्ये गेल्यावरती काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. प्लस याच मंदिरावरनं वरती आपल्या पुण्याचा 360 डिग्री व्ह्यूज आपल्याला बघायला मिळतो. तो पण तुम्हाला दाखवणार आहे. तर ऊन आहे आणि धाप लागला आहे. तर आणखीन 10 मिनिट लागतील वरती जायला. वरती जाऊन थोडासा आराम करणार, म्हणजे 5 मिनिट बसणार, आणि मग त्याच्यानंतर चालू करणार बाकीचा ब्लॉग. तुम्हाला आजूबाजूचं दृश्य दाखवतो. इकडे बघू शकता तुम्ही. पावसाळ्यामध्ये हे दृश्य खूप भारी असतं. सगळीकडे हिरवं हिरवं असतं. आणि इथे बघू शकता तुम्ही, हे जे सगळे झाडांचे दिसत आहेत सर्कल्स, हे भेट दिले गेलेले आहेत इथं या टेकडीला. आणि कोणी भेट दिले यांचं पण नाव आहे बघा इथे, आणि किती तारखेला भेट दिलेली आहे ते पण आहे. वरी असे झाडं आहेत. हे आहे मेन मंदिर, आणि वरती बघा आपण पोचतोय आता मंदिरात. मला दाखवतो. नाही नको, थँक्यू. मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत मंदिरात. हे बघा, हे आहे विठ्ठल रखुमाई मंदिर, जे की आता लॉक आहे. खरं तर लवकर सकाळी उघडं असतं, आणि सकाळी इकडे बघू शकता, इथे येण्याचा खरा टाईम म्हणजे सकाळी तुम्ही 8 वाजेपर्यंत आलात तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला इथे दर्शन मिळतं. पण हे नंतर मंदिर बंद होतं. इकडे बघू शकता. त्याच्यानंतर इकडे वाडा आहे, आणि इकडे आहे मेन मंदिर. इथे बघू शकता रोटरी क्लब ऑफ पुणे, लक्ष्मी रोड, रिवाइव हार्ट फाउंडेशन यांनी इथं रावलेलं आहे. नंतर शंकर पार्वती
मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे हा इकडे. इथून आपण मंदिरात जाऊ शकतो. इकडे पुन्हा दाखवतो तुम्हाला बघा. हा आहे सुंदर पुण्याचा 360 डिग्री व्ह्यू. याच्यामध्ये इकडून दिसतं. अँड देन इकडे बघा मस्त हिरवी पाने फुललेली आहे तिकडं फुलं बघू शकता तुम्ही. हे बघा खूप सुंदर वाटतं हे आणि पावसाळ्यामध्ये आणखी जास्त सुंदर वाटतं. त्याच्यानंतर इकडे बघा हे बघू शकता तुम्ही. इकडे पुणे पूर्ण लांबपर्यंत. आणि तुम्हाला सांगतो तिकडच्या साईडला आहे पुढे ते स्वारगेट आहे. इकडे आहे ते कात्रजकडे रोड जातो. हे जे खाली घरं दिसत आहेत छोटे इकडे हे जनता वसाहतचे आहेत. ते पलीकडच्या साईडने मी दाखवलंच तुम्हाला. इकडे खाली सिंहगड रोड जनता वसाहतच्या पलीकडनं आणि इकडे कोथरूड वगैरे या साईडला. तर अशा प्रकारे पूर्ण व्ह्यू दिसतो. एकदम सुंदर व्ह्यू दिसतो इकडे बघू शकता. आता जाऊयात आपण मंदिरात. चला. देवेश्वर मंदिर. या मंदिराची स्थापना बघा मित्रांनो 23 एप्रिल 1749 मध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे. मध्ये जाऊयात आपण. चला आता. हे आहे नंदी मंडप इकडे बघू शकता. त्याच्यानंतर इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही पोच करून वाचू शकता. इकडे संस्थान कार्यालयाची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इकडे बघू शकता. इकडे पण आहे. हे तुम्ही पोच करून वाचू शकता. मस्त मंदिर आहेत. इकडे आहे जनार्दन विष्णू मंदिर. हे बघू शकता इथे. त्याच्यानंतर इकडे बघू शकता. हे आहे सूर्यनारायण मंदिर. म्हणजे हे बघू शकता सूर्यनारायण मंदिर. त्याच्यानंतर मागे आहे गणपती मंदिर. गणपती मंदिर बघू शकता तुम्ही. श्री गणपती मंदिर मध्ये बघू शकता गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे मध्ये. त्याच्यानंतर इकडे आहे पर्वताई व श्री भगवान मंदिर बघू शकता. इकडे लॉक आहे. इकडे मध्ये बघू शकता देवांच्या मूर्त्या आहेत सगळ्या. आणि इथे बघू शकता तुम्ही सुंदर अशी मूर्ती आहे इथे पण. आणि हे आहे मेन मंदिर. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे आहे मेन मंदिर. इथून पाय वगैरे पडून जाऊ शकतो. म्हणजे पाय वगैरे पडू शकता. तर माझ्यासोबत कोणी नाही आहे तर पाया पडताना शूट नाही करता येणार. मी पाया पडून घेतो आणि मग बाकीचं परिसर दाखवतो तुम्हाला. चला. त्यानंतर इकडे बघू शकता. इकडे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. इथे पण इथे त्यांनी त्यांचे जे काही नियम आहेत ते इथे लावलेले आहेत बघा. हे मेन मंदिर आहे. एकदम सुंदर आहे. मध्ये जायला जमणार नाही कारण गेट लावलेला आहे.
इकडे बघा, इकडे डॉगेश भाई. त्याच्यानंतर हे बघा, श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा जन्म 6 डिसेंबर 1721 साते मावळ आणि निर्वाण 23 जून 1761 पर्वती पुणे यांच्या अर्थपुतळ्याचे अनावर पेशवे घराण्याचे नववे वंशज, म्हणजे पेशवे घराण्याचे जे नववे वंशज होते श्रीमंत डॉक्टर बी तथा उदयसिंह पेशवा व सौ जयमंगलाराजे पेशवा यांच्या शुभ हस्ते रविवारी दिनांक 2024 रोजी करण्यात आले. इकडे बघू शकता, हे तुम्ही वाचू शकता पोच करून. हे आहे पेशवा म्युझियम. इथे 30 रुपये फी आहे. तुम्ही बघू शकता, पण मध्ये शूट करण्याची परमिशन नाही आहे, त्यांना विचारलेलं आहे मी, त्याच्यामुळे मध्ये नाही जाते मी. इकडे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता मस्त असे तोफा ठेवलेले आहेत. इकडे बघू शकता, इकडे सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. हे बघू शकता मंदिर वगैरे. त्याच्यानंतर पुढे पण इकडे पण बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे एक आहे, आणि लास्टचा आहे तिकडे, इकडच्या साईडने पण आहे बघा, इकडे पण आहे मस्त. त्याच्यानंतर इकडे आहे मस्त. याची माहिती गुगलवरती वगैरे दिलेली नाही आहे, मी चेक केली त्याच्यामुळे याची माहिती नाही देते, फक्त चित्र दाखवतो आहे तुम्हाला मित्रांनो. गुगलवरती मी सर्च केलं हे, पण हे काही मिळत नाही आहे, त्याच्यामुळे फक्त दाखवतो आहे तुम्हाला. सुंदर आहे हे, पुरे काम केल्यावर तुम्ही बघू शकता. आणि जाऊयात आता आपण पुढे. वाव, इकडे बघा, इकडे आहे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे निधन स्थान. इथे तुम्ही झूम करून बघू शकता, हे तुम्ही पोज करून वाचून घेऊ शकता. आणि इथे पण चिरविश्रांती स्थान, हे पण तुम्ही वाचून घेऊ शकता पोज करून. आता जाऊयात कार्तिक स्वामी मंदिर. स्थापना या मंदिराची झालेली आहे इसवी सन 1791 मध्ये. बघा, इकडे बघू शकता तुम्ही, इकडे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. दानपेटी वगैरे इकडे बघू शकता. हे मित्रांनो, ही आहे रिमेनिंग साईड पुण्याची. इकडे बघू शकता तुम्ही, ही बॅक साईडने आलेलो आहे मी, आणि बॅक साईडने व्ह्यू दाखवतोय तुम्हाला. वन सेक. इकडे बघू शकता, हे जे खाली घरं दिसत आहेत सगळे, ही आहे जनता वसाहत. इथूनचे पार तिथपर्यंत जे मागे जे डोंगर दिसते ना, तिथं छोटे छोटे घरं दिसत आहेत ना, तिथपर्यंत आहे. इकडे कोथरूड, सिंहगड, हा मेन जो खाली दिसतोय थोड्याशा गाड्या वगैरे, तो आहे सिंहगड रोड. इकडे जवळपासच आहे दांडेकर ब्रिज. इथून दिसत नाही आहे, कन्फ्युजन होतं आहे माझं. पुढे आहे दांडेकर ब्रिज. आणि इकडे अशी जनता वसाहत बांधलेली आहे. पलीकडे दिघी, आणि इकडच्या साईडला हडपसर, उरुळी पांचन या साईडला येतं. तर आता जाऊयात आपण पुढे. चला, सगळी जागा आहे, आणखीन भरपूर ठिकाणं आहेत. म्हणजे बॅक साईड आहे, दुसरी एक बॅक साईड आहे, आणि आणखीन एक परिसर आहे जो की तुम्हाला मी मागाशी दाखवला. तर त्या परिसरामध्ये पण दाखवण्यासारखं आहे, पण तिथे कपल्स बसलेले आहेत. बट अशा ठिकाणी येऊन तुम्ही टाईमपास करताय किंवा अशा ठिकाणाला बरोबर नाही वाटत ते, आणि त्यांच्यामुळे मला पण शूट नाही करता येत. कारण असं मी कोणाचा पण व्हिडिओ नाही घेऊ शकत, कारण त्यांची प्रायव्हसी असते, त्यांच्या पण घरच्यांचं असतं.
जर माझ्यामुळे कोणाला बघितलं आणि पकडले गेले तर प्रॉब्लेम नको व्हायला, हा एक भाग झाला, म्हणून मी त्यांना शूट नाही केले. तर आत्ता मी निघतो आहे घरी. या मंदिराचा इतिहास जो आहे तो खूप जुना आहे मित्रांनो. 1700च्या काळातलं मंदिर आहे. कमीत कमी 103 पायऱ्या आपल्या चढायला लागतात आपल्याला वरती येण्यासाठी. आणि 5 मंदिरं आहेत जे की मी मंदिर तुम्हाला रिव्हील केलेले आहेत. मुख्य मंदिरं सोडून 5 आणखीन मंदिरं आहेत याच्यामध्ये भागामध्ये, जे की तुम्हाला रिव्हील केलेले आहेत मी. आणि त्याच्यानंतर आणखीन म्हटलं तर या मंदिरात काय काय सुधारणा केलेली आहे काय आहे ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त काय जेवढं मला माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मस्त वातावरण आहे, शांत आहे. तुम्ही येऊ शकता आणि एकटे येऊ शकता. म्हणजे जर पाया वगैरे पडायचं असेल किंवा तुम्हाला देवाची वगैरे आवड असेल तर तुम्ही येऊ शकता. आता प्रॉब्लेम असा आहे, मी ज्या साईडने आलो आहे तो रस्ता आहे बंद. तर आता मला परत जावं लागेल पलीकडच्या साईडने, ज्या साईडने मी इकडे आलो त्या साईडनेच. तर आता जाऊयात. आणि मला जेवढी माहिती होती ती माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलीच आहे. बाकीची माहिती तुम्ही विकिपीडियावरनं घेऊ शकता किंवा ब्राउझरवरनं घेऊ शकता तुमच्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठिकाण कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.